नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, आज मी आलो परळ लालबाग फूड फेस्टिवल. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा परागदादांनी आयोजित केलेले परळ लालबाग फूड फेस्टिवल म्हणजे खवय्यांसाठी एक मेजवानी आहे. आणि यावर्षी विशेष म्हणजे आपल्याला विरारचं भुजिंग खायला मिळणार आहे. पुन्हा तुम्हाला पोपटी, अलिबागची प्रसिद्ध पोपटी आणि त्यासोबत येथे बिहारचं प्रसिद्ध चंपारणसुद्धा खायला मिळणार आहे. खाद्य महोत्सवमध्ये काय काय आहे ते पाहूया. शेवटची तारीख आहे 1 मार्च आणि पूर्ण पत्ता वेळ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तर नक्की चेकआउट करा. पण इकडे येण्यासाठी आहे ना, तुम्हाला केम हॉस्पिटलपासून एकदम जवळ आहे, कामगार मैदान आहे. हे बघा, केम हॉस्पिटलपासून 1 मिनिटाच्या अंतरावरती आहे. महाराष्ट्राची असं चव आणि भरपूर मनोरंजन पाहायला मिळणार आहे परळ लालबाग फूड फेस्टिवल 2026. तर मित्रांनो, तुम्हाला या साईडला खाद्यपदार्थ आहेत आणि इकडे विविध प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत. आणि शेवटी तुम्ही इथे पुण्याची मस्तानीसुद्धा खाऊ शकता. मलाई मस्तानी, मँगो मस्तानी. पुन्हा एकदा तुमच्या डाएट प्लॅनला 10 दिवस सुट्टी द्या. आणि या प्रदर्शनामध्ये काय काय आहे, दर दिवशी कोणकोणते कार्यक्रम आहे त्याची सुद्धा इथे माहिती दिलेली आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता आणि याचा पूर्ण पत्ता वेळ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. यावर्षी आता आमचं सिंधुदुर्गातला हॉटेल असा हॉटेल मालवणी, सगळे मालवणी जेवणाचा आस्वाद बघू शकतात. आपले सागोती वडे असत, कोंबडी वडे असत, परत चिकन थाली असा, मटन थाली असा, पापलेट थाली या, सुरमई थाली या, बांगडा थाली या, परत बोंबील, सुंगटा, खेकडं असा सगळा असा. तर आपला मालवणी पद्धतीचा असा यावा. भरपूर लोकांनी जेवून घेऊन मस्तपैकी पोट भरून ढेकर घेत घराकडे जावा. वा, छान. लवकरात लवकर या. आणि सोलकढी पासून सर्व काय मालवणी आहे, मस्तपैकी थंडगार सोलकढी. आणि ताई, तुमचं गाव खायचं? माझं गाव वेंगुर्ला, मी वेंगुर्ल्याचं असेल. नक्की भेट द्या. हॉटेल सिंधुदुर्ग. अशी अस्सल भुजिंग. दादा, हे विरारचं खूप प्रसिद्ध आहे ना? येस येस. तर आमच्या व्ह्युअर्सला या नवीन खाद्यपदार्थाबद्दल थोडक्यात माहिती दे. नक्की. तर माझं नाव श्रीजेश आहे. तर मी स्टॉल या परळ लालबाग फूड फेस्टिवलला हा स्टॉल टाकला आहे. बरोबर. तर भुजिंग, पोहा भुजिंग मुळात एक ट्रेडिशनल डिश आहे. मोस्टली ती वसई, विरार, पालघर साईडलाच भेटते. सो आपण तसं बघताय तू, आपण हे चारकोलवर आपण चिकन भाजतो, चिकन आणि बटाटा. येस. ते झाल्याच्या नंतर आपण अशी एक ग्रेव्ही रेडी करतो. पोहे पण जातात ना? येस राईट. ही अशी आपण एक ग्रेव्ही रेडी करतो. ग्रेव्ही रेडी झाल्याच्या नंतर आपण त्यात चिकन ते टाकतो जे भाजलेले आहे ते भाजल्याच्या नंतर अजून एक 2-3 मिनटं आपण ते त्यात हे करतो, मिक्स करतो. अँड देन आपण ड्राय पोहे असतात ते आपण त्याच्यात ड्राय पोहे टाकतो. आणि मग अजून एक 2 मिनटं आपण ते स्टर करून मग आपण एक बनाना लिव्स मध्ये आपण ते सर्व करतो. ट्रेडिशनल. येस. हे यामध्ये चिकन, पोहे आणि बटाटा. येस राईट. तिघांचं मिश्रण असतं. येस. आणि ही डिश कशी आली म्हणजे आता हे मोस्टली मुंबईत फर्स्ट टाइमच आलो आम्ही. हे मुंबईत लोकांना माहितीच नाही डिश. सो ही तिथलीच डिश आहे, विसई, विरार, पारगलची. त्या साईडला ही फेमस डिश आहे. मग मुंबईत आम्ही फर्स्ट टाइम आलो. नक्की या. आपल्याला याच निमित्ताने परळ लालबाग फूड फेस्टिवलमध्ये विरारचं प्रसिद्ध भुजिंग खायला मिळणार आहे. तर नक्की. आणि कसं आहे, डिश कितीला असते? 160 रुपीज पर प्लेट आहे. 160 रुपीज पर प्लेट. येस. छान. खूप धन्यवाद. थँक्यू. बघा, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा खाद्यपदार्थामध्ये वेगळं काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं. आगाशी अस्सल भुजिंग. हे बघा मित्रांनो, अजून एक काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळतंय. राजू चंपारण, जो की खूप प्रसिद्ध आहे अंधेरीमध्ये. आणि हे बिहारचं डिश आहे ना? बिहारचं लय फेमस डिश आहे. मटक्यामध्ये बनवतो आपण. चिकन मटक्यामध्ये बनवता. मटन अंडी, लिट्टी चोखा, अच्छा. चिकन टिक्का, तंदुरी, अच्छा. शोरमा सर्व बनवतो आपण. मग हे मटक्यामध्ये केलं जातं? मटक्यामध्ये बनवतो आणि तुम्हाला पार्सल कंटेनरमध्ये भेटेल. अच्छा. हे लिट्टी चोखा आहे ना? हा, लिट्टी चोखा. लिट्टी आणि चोखा तिकडे. अच्छा. हा, बरोबर. भाजी असते. आणि यामध्ये काय किती वेळ हे ठेवता तुम्ही? त्यामध्ये मटनचे 1 तास लागतोय आणि चिकनमध्ये 45 मिनिट्स. अच्छा. आणि हे किती प्राइस काय याची? प्राइस मटनची 1400 रुपये केजी आहे, चिकनची 800 रुपये केजी. अच्छा. मग इकडे खाऊ शकतो? घेऊन पण जाऊ शकतो. वा, पार्सल सुद्धा घेऊन जाऊ शकता. काहीतरी वेगळं जर तुम्हाला हवं असेल तर नक्कीच व्हिजिट करा. राजू चंपारण प्रसिद्ध आहे. दरवर्षी झोमॅटोवर पण आहे. स्विगी झोमॅटोवरती सुद्धा आहे. वा, छान. प्रसिद्ध आहे. हे चिकन आहे ना? चिकन आहे आणि हा मटन आहे.
आणि हा मटन आहे, हे पाहू शकता. छान. त्याची टेस्ट कशी असते? थोडंसं आंबट असते ना थोडंसं. छान. हे थोडंसं वेगळं आहे. राजू चंपागड इथे नॉनव्हेज साठी खवय्यांसाठी मेजवानीच आहे इकडे. तिकडे तुम्हाला मालवणी हॉटेल पाहायला मिळालं. इथे तुम्हाला एक अस्सल भुजिंग विरारचं प्रसिद्ध, आणि इकडे राजू चंपागड. त्या खवय्यांसाठी हे फेस्टिवल खूप महत्त्वाचं आहे. आणि आज कसं शनिवार असल्यामुळे आपण ट्राय नाही करत आहे. गेल्या वर्षी आपण ट्राय केलेलं आहे राजू चंपागड. आपल्याला खानदेशी आमदार विठ्ठल चव्हाण स्मृती प्रतिष्ठान आयोजित आजचा हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम, ज्याची मार्फत महाराष्ट्र बाजारपेठ हे थालीपीठ आहे आणि इथे कचोरी आहे, शेगावची कचोरी. आणि आपल्या सगळ्यांची लाडकी वाहिनी आणि सावली यांचं या ठिकाणी आगमन झालेलं. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्याचं स्वागत करूया. सायगिर कामत आणि प्राप्ती रेडकर. अलिबागची स्पेशल पोपटी इकडे सुद्धा आपण माहिती घेऊया. अलिबागची पोपटी आहे ही. आता ऍक्च्युली आमच्याकडे म्हणजे पेंडा वगैरे आम्ही आणलेला आहे ते. अच्छा. मामरूट पण आणलेलं आहे ते बघा. हे मामरूट तिकडेच आहे. भेटतं ना हे? नाही, हे गावावरनच आणलं त्यांनी. गावावरनंच आणलं. बरोबर, गावावरनं आणलं ते. मडके बिडके गावावरनं आणले, शेंगा पण गावावरनं आणल्यात आणि पेंडा पण आणले, पण ते आम्ही बाहेर ठेवलेलं आहे सगळं. त्यामुळे मग यात काय काय मिक्स होतं दादा? त्याच्यात बघा चिकन मिक्स होतो. मसाला लावून चिकन टाकतो, नंतर शेंगा टाकतात, त्यात अंडी टाकणार, नंतर त्याच्यामध्ये अजून आमचं म्हणजे ते मीठ आहे बोला, हा हा नंतर ओवा आहे वगैरे, बरोबर. दुसरं काय लागतं ते सगळं टाकतात ते. बरोबर. आणि ते लावलेत बघा आता ते. हा आता तयार होते. तर ही नॉनव्हेजच आहे? व्हेज पण असते ना व्हेज दादा? पण लावतो, पण व्हेज आता ऍक्च्युली आहे नाही, हा. लावले नाही, नॉनव्हेजच लावले आम्ही त्यामुळे. अच्छा. ही बघा कशा प्रकारे आता पोपटी तुम्हाला पाहायला मिळेल. आता ही नॉर्मली थंडीमध्ये असते ना? हा, थंडीमध्ये आताच. हा. इकडे लोणची आहे राजस्थानची, इथे पापड आहे, आणि इथे पटॅटो ट्विस्टर फ्रेंच फ्राईज आहे. हे सुद्धा आहे तुम्हाला, पण आपण काही वेगळे जे खाद्यपदार्थ आहे त्याच्यावरती आपण जास्त फोकस करतोय. बघा या दादांकडे खगवस आहे, ते गुळाचा आणि साखरेचा खगवस आहे. कितीला आहे दादा? 150 रुपयाला पाव किलो. 150 रुपयाला पाव. गुळाचा 150ला. साखरेचा 120ला आणि गुळाचा 150ला पाव किलो खगवस आहे. आणि इकडे जर तुम्ही आला वैभव लक्ष्मी महिला बचत गट आहे, कुरड्याचं पीठ मिळेल, हे पाहू शकता. इकडे सुद्धा काही खाद्यपदार्थ आहेत. तर ताई, हे कोणत्या गावाचं वैशिष्ट्य आहे? हे बीडचं आहे. बीडचं, बीड जिल्ह्याचं. बीड जिल्ह्यात. तर बीड जिल्ह्याचं काय काय आहे आपली खाद्य संस्कृती? बीड जिल्ह्यामध्ये आमची भरलेली भेंडी आहे, हा. भरली कारली आहे, आळूवडीची भाजी स्पेशल आहे, अच्छा, आळूवडीची भाजी. बरोबर. भरली वांगी आहे, हा. आणि हुरड्याच्या पिठाचा दही लपट आहे, अच्छा. आणि दही गव्हाच्या पिठाची आम्ही पुरणपोळी करून देतो. ही गव्हाच्या पिठाची. वा. तर हे सर्व आपल्याला. फ्लावर आहे, मेथी आहे, अच्छा. झुणका भाकरी आहे. छान. सगळ्या आमच्या गावच्या पद्धतीचा आणि गावची चव सगळी. वा, घरची चव मिळणार आहे. आणि आता एकदम रेडीमेड ताई बनवून लगेच ज्वारी देतात बाजरीच्या तुम्हाला. भाकरी मिळते. आणि कसं आहे प्लेट, कसं थाली भेटते का? हा, थाळी जर घेतली तुम्ही तर 250 रुपये, भाजी भाकरी घेतली तर 120 रुपये. अच्छा, छान. धन्यवाद. इकडे बघूया इकडे काय काय आहे. काय आहे दादा तुझ्याकडे? आपल्याकडे सावजी चिकन आहे. सावजी चिकन आहे. मेनू मध्ये सर्व असणार. आज शनिवार आहे. अच्छा. फक्त सावजी चिकन बनवलेलं आहे. सावजी चिकन आणि तवी आलेली बाजरीची आहे. भाकरी आहे, ग्रेव्ही आहे, हे बघा, गरम गरम सगळं समोर आहे. हे काय आहे? किमा पाव आहे. किमा पाव आहे. उद्या सर्व मेनू असणार. इथे जेवढं खाली गेलेलं नाही हा हा, हे सर्व पाहायला मिळणार. हे सगळं तुम्हाला पायापासून मुंडीपर्यंत मिळेल. सावजी चिकनची काय किंमत आहे? सावजी चिकन जर थाली घेतली तर आपल्याकडे 300 रुपयाला आहे, आणि फक्त चिकन घेतलं तर 250 ला आहे. अच्छा, छान. आणि टेस्ट करून पण घ्यायचं. अच्छा, अगोदर टेस्ट करायची. आवडलं वा. तू कुठून आलाय दादा? हे नागपूर. नागपूरहून आला, स्पेशली आला. वा, स्पेशली या महोत्सवासाठी आला. छान. छान. तुम्हाला काळा खट्टा पाहायला मिळणार आहे. बघा, चौपाटीवरती काळा खट्टा, हे सर्व तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहे. आमच्या स्टॉलचं नाव आहे फ्लेवर्स केक्स अँड मोर. थोडे युनिक सगळे आयटम्स आहे, म्हणजे लंडन व्हायरल स्ट्रॉबेरी आहे, फ्रूट सॅलड आहे, सगळं जे हेल्दी आहे. त्याच्यानंतर परत हे व्हायरल आहे केक बाउल्स. अच्छा. ह्याच्यामध्ये 3 डिफरंट व्हरायटीज आहे. अच्छा. थोडं वेगळं आहे. हे रम केक आहे, हाय ऑन रम. रम केक जो क्रिसमस मध्ये मिळतो. हां, तसा. त्यात हे आहे रसमलाई आहे, आणि रबडी केक आहे थोडं वेगळं. अच्छा.
वा आणि हे थोडेसे फक्त- वेगळे केक आणलेले. हो आणि कसे पॉकेट फ्रेंडली प्राइजेस आहेत सगळ्याचे. हा बरोबर. नक्की भेट द्या या दादांच्या स्टॉलवर. वेगळं काहीतरी आहे, तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. इकडे तुम्हाला कुल्हड पिझ्झा पाहायला मिळेल. कुल्हड पिझ्झा, मसाला पापड हे सर्व आहे इकडे. आणि इथे तुम्हाला जे जत्रेमध्ये भेटतं ते खाजं वगैरे ते सर्व सुद्धा इथे पाहायला मिळेल. याची काय किंमत आहे? 120 रुपये पाव. 120 रुपये पाव. तर मालवणी हे सुद्धा आपल्या कोकणातले तेव्हा आंबोळी पाहायला मिळते. आंबोळी रावणे आणि मोदक सुद्धा आहे. उकडीचा मोदक आहे. यात आईंकडे मोमोज आहे इकडे. आई भवानीची करूया मनोभावे भक्ती. चीज बॉल आहे. अच्छा चीज बॉल, मेक्सिकन बॉल. हा चीज बॉल मेक्सिकन बॉल. आणि पेंडेकर वहिनीसाठी एकदा जोरदार टाळ्या. मोहितो आहे. विविध प्रकारचे मोहितो आहे इथे. ज्या बाद झाल्या त्या गेल्या का? खूपच सुंदर असा डिस्प्ले केला आहे. कोण आहे? आणि महत्त्वाचं म्हणजे महाराजांची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. आणि पाहायला मिळाली स्वीट्स वगैरे. आणि माणगावकर ते इकडे आपल्याला काय पाहायला मिळणार आहे बघूया. माझं नाव सावित्री माणगावकर. मी कुकिंग टीचर होते अच्छा हा श्रमिक विद्यापीठला. काय काय घेऊन आला तुम्ही? मी आता चिकन आणलंय. सुकं चिकन आहे, हा रसा पण आहे चिकनचा. हे बघा. सुकं चिकन आहे. हो. ही फिश करी आहे. फिश करी आहे. फिश मध्ये इथे सुरमई आहे अच्छा, आणि फ्राय बांगडा करून सुद्धा मिळेल. आहे. हा, गरम गरम फ्राय करून देतो आम्ही. आणि? कलेजी आहे. मोदक पण आहे तुकडीचे 35 रुपये. 35 रुपये. एक कलेजी आहे. कलेजी. पुरणपोळी नाहीये, वडे आहेत. हे भात आहे. उसळ आहे काळ्या वाटाण्याची. अच्छा व्हेजवाल्यांसाठी व्हेजवाल्यांना सुद्धा काळ्या आहे. वाटाण्याची वा, उसळ छान. आहे. इथे मोदक हा लाडूच आहे ना. मोदक आहेत तिथे. लाडू आहेत. हा, विविध मेथीचे प्रकारचे लाडू, रव्याचे लाडू आहेत, बेसनचे आहेत, ओट्स आणि नाचणीचे मिक्स आहेत. आणि ही थाली कशी देता तुम्ही? मी चिकन थाली 350. 350. हा नाही, चिकन थाळी 250 रुपये 250 आणि फिशची 350. अच्छा छान. खूप सुंदर माहिती दिली. वडे तुमचं आहेत. हॉटेल वगैरे आहे का? नाही, आमचं कॅटरिंगचं आहे. कॅटरिंग आहे. अरे वा कॅटरिंगचं छान करतो. छान. कोणता गाव? माझा कोणता? मुलगा आणि मी कॅटरिंगचं गाव वगैरे कोणतं ताई? करतो. आमचं मालवण. मालवणचीच मालवणचीच आहोत आम्ही. मी देवगडचा. उत्तम मालवण. हो का? ते घरचा स्वाद. इथे तुम्हाला आगरी आणि पोळी पद्धतीचं जेवण पाहायला मिळणार आहे. भाकरी आहे. आम्ही बीडवरनं आलेलो. हा आमच्या गावचं स्पेशल मराठवाड्याचा मसाला आहे. मराठवाड्याचं आहे. अच्छा मराठवाडा. हे काय आहे? चिकन हे मटन आहे. मटन आहे. अच्छा सुक्क चिकन आहे. सुका चिकन आहे. रसा चिकन आहे. अच्छा वजडी आहे. वा कलेजी आहे. कलेजा सुद्धा आहे. आणि भाकरी ज्वारी बाजरी तांदूळाच्या अरे वा. भाकरी. तिन्ही व्हेज- प्रकारच्या व्हेज भाकऱ्या. थाळी. व्हेज थाळी पण आहे. व्हेज धपाटे, थाळी सुद्धा आहे. मग पुरणपोळी. थाळी कशी देता? व्हेज आणि नॉन व्हेज? व्हेजची थाळी 200 रुपये हा आणि नॉन व्हेजची थाळी मटन 350, चिकन 300, कलेजी 250, वजडी 250. छान. पॉकेट फ्रेंडलीच आहेत. आणि मराठवाड्याचे आहेत ना तुम्ही? मराठवाडा हा. बीड जिल्हा. स्पेशल काळा मसाला. काळा मसाला. वा स्पेशल. दोन्ही बाजूला आहे ना असे खाद्यपदार्थांचे स्टॉल लागलेले आहेत आणि इकडे प्रोग्राम सुद्धा चालू आहे. हे बघा आता तुम्ही खाद्यपदार्थ पाहिलं. पहिलं मी तुम्हाला लालबाग परळ फूड फेस्टिवल ज्यासाठी हे प्रसिद्ध आहे ते तुम्हाला सांगितले. आपण विविध प्रकारचे स्टॉल आहे. मुखवासचं स्टॉल आहे. HM मुखवास. हे पाहू शकता. विविध प्रकारचे या ताईंकडे मुखवास आहे. हे बघा लहान मुलांसाठी पण सुद्धा इथे एक एक दालन केलेलं आहे. इथे बंजी जम्पिंग सुद्धा आहे. बघू शकता तुम्ही. हे पाहू शकता. मी अभिजित मुरुडकर. सरस्वती आर्ट्स या नावाने मी हे पेंटिंग्स करतो. आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने मी चित्रांद्वारे त्यांना मानवंदना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी शिवसेनेची सुरुवात झाल्यापासून ते बाळासाहेब पेंटिंग करतात आणि त्यांचे वेगळे वेगळे पैलू मी येथे दाखवलेले आहेत. चित्रांद्वारे त्यांना श्रद्धांजली द्यायची आहे. 100 पेंटिंग करून त्यांना श्रद्धांजली देण्याचा माझा मानस आहे. आतापर्यंत मी 58 पेंटिंग्स केले आहेत. अजून 42चं काम माझं चालू आहे आणि लवकरच मी 100 पेंटिंग इथे सगळ्यांसमोर दाखवणार आहे. या पेंटिंगमध्ये तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये वेगळे वेगळे पैलू बाळासाहेबांचे बघता येतील. जसं की बाळासाहेब फोटोग्राफी करतायत, ती त्यांची आवड आहे. नंतर आदित्य साहेब लहान असतानाचा त्यांच्यासोबतचा फोटो तुम्ही त्यांच्यासोबत बघू शकता. हे सगळे वॉटर कलर पेंटिंग्स आहेत आणि ते मी त्यानुसार केलेले आहे. त्यासोबतच स्टुडंट आहे? नाही, ही माझी आवड आहे आणि मी इंजिनिअरिंग केलं आहे आणि ही माझी आवड मी जोपासतोय. तुम्ही इथे बघाल तर आज आपण लालबाग परळमध्ये आहोत. तर लालबागच्या राजाशिवाय त्याची सुरुवात होणार नाही. तर लालबागच्या राजाचं पेंटिंग आहे, परळच्या राजाचं पेंटिंग आहे, मुंबईचा राजा असेल,
चिंतामणी असेल, मुंबईच्या राजाचं फेमस हात आणि कॅलिग्राफी, अशा वेगवेगळ्या हा मुंबई परळचा महाराजा अतिशय फेमस असा, त्यानंतर चिंतामणी आहे, असे वेगळे वेगळे पेंटिंग्स तुम्हाला, लालबागच्या राजाची मिरवणूक असेल किंवा स्वामी समर्थांचे पेंटिंग्स असेल, अशा वेगवेगळ्या पेंटिंग्स मी ते लावलं आहे आणि लोकांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि ज्यांना कोणाला हे पेंटिंग्स आवडतील त्यांनी नक्की हे इथे येऊन अवश्य भेट द्या. आणि माझं महाराजांची सुद्धा आहे. पेंटिंग इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं पेंटिंग आहे. हे अतिशय युनिक पेंटिंग आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही बघाल महाराज आणि जय मल्हार हे दोघंही त्यामध्ये तुम्हाला दिसू शकतात. आणि त्याचप्रमाणे स्वामींचं पेंटिंग आहे, आपला लाडका हिटमॅन आहे, विराट कोहली आहे, मुंबईची महालक्ष्मी आहे, आपल्याला आवडते असे शिवराज्याभिषेक, म्हणजे तुम्ही टेबल टॉप डेस्क म्हणून पण ठेवू शकता. आणि इथे तुम्ही बघाल तर इथे मोठी पण पेंटिंग त्याची अवेलेबल आहे. तसंच घरामध्ये 7 हॉर्स रनिंगची पेंटिंग ठेवणं शुभ असतं, तर त्याच्यामध्ये पण 3 साईजेस आहेत. एक ही मीडियम साईज आहे, ही एक थोडी मोठी आणि एक सगळ्यात मोठी साईज. 2026 मध्ये सर्वात जास्त ट्रेंडमध्ये. हा तेच, तर त्याला ते सुद्धा मी येस त्यानुसार मग मी हे सगळे पेंटिंग्स केले. आणि बाळासाहेबांचे पण तुम्ही बघाल तर वेगळे वेगळे पैलू तुम्हाला विकायला ठेवले. हो हे सेलसाठी सुद्धा आहे. आणि जर कुणाला कस्टमाइज करायचं असेल तर कस्टमाइज पेंटिंग सुद्धा आपण करून देतो त्यानुसार. हे माझं सरस्वती आर्ट्स हे माझं इन्स्टा हँडल आहे आणि त्याच्यावरती तुम्ही मला फॉलो करू शकता, सपोर्ट करा. खूप बघा वाटलं दादा तुला भेटून. थँक्यू राहायला कुठे दादा? मी राहायला प्रभादेवी स्टेशन जवळ. अरे वा, छान. नक्की मला सपोर्ट करा. कॉन्टॅक्ट नंबर असेल तर हो माझा कॉन्टॅक्ट नंबर मी इथे शेअर केलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. इथे तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. माझं इंस्टाग्राम अकाउंट, फेसबुक आणि यूट्यूब अकाउंटसुद्धा आहे. त्यासोबत तुम्ही इथे बघू शकता, मी असे तुम्हाला कस्टमाइज स्केचेससुद्धा करून देऊ शकतो. त्यामध्ये तुम्हाला लग्न असेल, कोणाचा बर्थडे असेल, आठवण म्हणून तुम्ही खूप छान छान गोष्टी स्केच करून देऊ शकता. मेमरीज तुम्ही करू शकता. लोकांना फार आवडतं अशा गोष्टी आणि ते कायमस्वरूपी राहतात. तर तुम्हाला गिफ्ट काय द्यायचे असेल, हे जर तुम्ही विचार करसाल तर हे फार छान गिफ्ट आहे. रिटायरमेंटसाठी, ऑफिस मित्रांना देण्यासाठी, सगळ्यांसाठी बेस्ट गिफ्ट आहे. तर तुम्हाला जो मुवमेंट असतो त्याला तुम्ही कॅप्चर करू शकता स्केचच्या माध्यमातून. आणि आपण त्याच्यासाठी तुम्हाला सोपं आहे, फक्त मला जो फोटो तुम्हाला स्केच करायचा आहे मला व्हॉट्सअप करायचा आहे. 3 ते 4 दिवस लागतात हे वॉटर कलर पेंटिंग विथ फ्रेम मिळण्यासाठी. तुम्हाला वेगळ्या वेगळ्या साईजमध्ये आता जर ही साईज तुम्ही घेतली तर हे 500 रुपीजला मी कस्टमाइज पोर्ट्रेट देतो आणि ही मोठी साईज घेतली तर 1000. छान, खूपच सुंदर माहिती दिली. आणि तुझ्या पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू दादा, थँक्यू. आणि मराठी कलाकारांनी असंच पुढे जावं. मला आवडलं की लालबाग परळ फूड फेस्टिवल मध्ये आपल्या एक कलात्मक वस्तू आपल्याला बघायला मिळाली. यासाठी मी पराग दादा आणि सचिन दादांचे आभार मानतो की त्यांनी मला भरवतात आणि त्यांनी मला ही संधी दिली माझी कला इथे मांडण्याची. त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो. छान, थँक्यू. तर इकडे काही स्टॉल लागलेले आहेत, ते पण आपण थोडक्यात पाहूया की काय काय आहे इकडे. दादांकडे सवाई मसाले आहेत. सवाई मसाले चव उभ्या महाराष्ट्राची. अच्छा. आपल्या कंपनीचं स्लोगनच आहे चव उभ्या महाराष्ट्राची. अच्छा. आपल्याकडे 29 प्रकारचे मसाले आहेत. चिकन, व्हेज, मटन, अंडा सर्व प्रकारचं आहे. मुंबई, कोलंबी, आगरी, मटन, सावजी, बरोबर सगळ्या प्रकारचे आपल्याकडे, खानदेशी सगळ्या प्रकारचे. हो, कोल्हापुरी सर्व प्रकारचे आहे. आणि कसं आहे पाकिट कसं आहे? हे आपण 30ला 1 देतो आणि 100ला 4 देतो. 100ला 4 आणि 30ला 1. हो. आणि आपलं वाटण पण आहे, तयार वाटण. 2 चमचे पाणी ह्याच्यामध्ये मिक्स करायचं, तयार वाटण रेडी. ह्याच्यामध्ये 2 आहेत, एक काळं आणि लाल. अच्छा, छान. त्यानंतर 10 वाले काळा मसाला आहे, गोडा मसाला आहे 10 वाला. अच्छा. आणि त्याच्या व्यतिरिक्त ठेचा आहे. अच्छा, ठेचा सुद्धा आहे. ठेचा आहे. नंतर इथे चटणी पण आहे, शेंगदाणा चटणी, लसूण चटणी, जवस आहे, कारळा आहे, लोणचं सुद्धा आहे. लोणचं पण आहे, आंबा आहे, लिंबू आहे. छान. हे आम्ही टेस्ट पण करतो आहे. अच्छा, इकडे टेस्टला सुद्धा टेस्ट करू शकता आणि मग तुम्ही यांना ऑर्डर देऊ शकता. आणि मिसळ पण टेस्टला आहे. मिसळ सुद्धा आहे टेस्ट. हो, मिसळ पण टेस्टला दादा आहे. जर कुणाला ऑनलाईन हवं असेल तर दादा कसं मागवायचं? हो, आपलं ऑनलाईन सगळीकडे आहे अवेलेबल. अच्छा, सवय Amazon, सगळं भेटेल. छान, खूप छान वाटलं दादा. थँक्यू. इथे काही खाद्यपदार्थ घेऊन आलेले आणि इकडे तुम्हाला तोरण, पैठणीची टोपी, पुन्हा गुढी वस्त्र सुद्धा पाहायला मिळणार आहे. या स्टॉलला सुद्धा नक्की व्हिजिट करा. माझं नाव मृण्मयी. माझ्या स्टॉलचं नाव आहे अस्सल कोकणी खारवड. आमच्याकडे सर्व प्रकारची ऑथेंटिक सुकी मच्छी मिळेल. आपल्याकडे करंदी आहे, जवळा आहे, बोंबील आहेत, वाकटी आहे, तेंडली सुकट आहे, मांदेली आहे,
ही साफ केलेली सुद्धा कर्दी मिळेल आणि साफ केलेले बोंबील सुद्धा मिळतील. आणि सगळं clean आहे हा आपल्याकडे, एकदम. हो, उत्तम प्रकारचे सोडे सुद्धा अवेलेबल आहेत, ते सुद्धा तुम्हाला मिळतील. तर नक्की माझ्या स्टॉलला आणि व्हिजिट याची करा. काय किंमत काय आहे ताई? किंमत आपल्याकडे मांदेली तर मात्र 20 रुपयापासून चालू आहे. अच्छा, हे मांदेली 20 20 रुपयाला पॅकेट येईल. हे पॅकेट तुम्हाला 35 रुपयाला येईल. सर्व एकदम वाकटीचं स्वच्छ छोटं. आहे. हो. आणि हा जवळा येईल 60 रुपये. करंदी येईल 120 रुपये. छान. आणि ताई तुम्ही कोकम सरबत सुद्धा ठेवलंय? हो, कोकम सरबत सुद्धा आहे, घरगुती आहे, हा. थंडगार मिळेल तुम्हाला कसं ते? इथे. 25 रुपये. 25 रुपये. छान. नक्की भेट द्या ताई. तुमचा नंबर एक सांगा. 9137944057. फोल्डिंग चटई आहे, कोराई ग्रास पासून बनवली आहे. या चटईचं वैशिष्ट्य म्हणजे फोल्ड करून तुम्हाला इझिली कॅरी करता येतं. याचा तुम्ही घरी वापरा, गावी, प्रवासात, पिकला कुठे वापरू शकता. यात असा स्पंज वापरलेला आहे तुम्हाला. बस झोपायला खूप छान आहे, कंबर वगैरे दुखली जात नाही. तुम्हाला गिफ्ट द्यायचं आहे, गिफ्ट द्यायला वापरा, घरी वापरा, गावी वापरा, प्रवासात, पिकला. काय किंमत आहे दादा? साईज येणार बघा, 3x6 1300 रुपयाची आहे. ही 4x6 1600 रुपयाची आहे. कॅरी करा पण हलकी आहे. थँक्यू. आणि इकडे काय आहे दादा इकडे तुमच्याकडे? आपल्या घरगुती वस्तू सर्व कंझ्युमर वस्तू आहेत. अच्छा, इथे घरगुती वस्तू आहे. कापूरदाणे आहेत. असा हा मॅजिक टॉवेल आहे. किचनच्या एवढा तेलकट चिकट डाग पडतात ना, सहजासहजी निघत नाही, तुम्ही सहजपणे काढू शकता. किचनचा ओटा, कारगाडी, कारबाडी, टीव्ही, फ्रीज, फर्निचर. टॉवेल ठेवायचं आपल्या खेचा, पूर्णपणे तेलकटपणा चिकटपणा खेचून घेते. वा, छान. 100 रुपयाला. धुताना साध्या पाण्यात धुवा, साबण निर्मा लिक्विड लावा लागत नाही. वापराच्या अगोदर पाण्यात भिजवा, पिळाने वापरा. छान. हे आणि नळाचं हे 50 रुपये. आणि दादा तुमचा एक नंबर सांगा ना. हो, माझा नंबर आहे. तुम्हाला चटई वगैरे लागतील, कंझ्युमर वस्तू लागतील तर माझा नंबर आहे 8779360980. माझ्या ब्रँडचं नाव आहे कोकण ॲग्रो. मालवणी काजा आहे, बरोबर. शेव लाडू आहेत, खडके लाडू आहेत. आपल्याकडे नारळाच्या वड्या आहेत. नारळाची वडी पिस्तामध्ये आहे, मँगोमध्ये आहे, गुलकंद आहे, खजूरमध्ये आहे, गुळातल्या पण आहेत आणि आपल्या नॉर्मल नारळाच्या वड्या पण आहेत. छान. आपल्याकडे मेथीचे लाडू आहे, डिंक लाडू आहे. सगळे रिजनेबल रेटमध्ये 120 रुपये पाव किलो. हे आलेपाक आहे, आलेपाक. पोहा आहे आपल्याकडे 70 रुपये अर्धा किलो. प्लस आपल्याकडे मसाले डंकावरती कुटलेले. हे डंकावरती कुठलेले? हा, सगळे मसाले डंकावरती कुटलेले. गरम मसाला आहे, मालवणी आहे, आगरी आहे, कोल्हापुरी आहे. आपल्याकडे गावठी हळद आहे. प्लस आपल्याकडे सरबतांमध्ये आगळ आहे, जांभूळ ज्यूस आहे. छान. हे कोकम आगळ. डायबेटीज वगैरे असतात त्यांच्यासाठी एक आपल्याकडे स्पेशलिटी आली आहे आता. कोकण मार्टमध्ये पण आहे हे प्रोडक्ट. जांभूळ जाम, जांभूळचं जॅम जे आहे. आपण रेग्युलरमध्ये मिक्स फ्रूट वगैरे खातो आणि आपण जे खातो ते कलर फूड वगैरे असतं, पण हे ओरिजिनल जांभळाचं अच्छा, आहे. आणि organic प्लस आहे. याच्यामधली खासियत आहे की हे डायबेटीजवाले खाऊ शकतात. अच्छा. याच्यामध्ये शुगर नाहीये. छान. आपल्याकडे हे पित्तासाठी आणि गोड किंमत कोकम काय आहे. याची? 200 रुपये. 200 रुपये. हा, हे आपल्याकडे पित्त वगैरे होतं त्याच्यासाठी गोड कोकम आहे. प्लस चटण्या आहेत 3 प्रकारच्या. हो, छान. लसूण चटणी, तिळकुट चटणी, शेंगदाणा चटणी, आंबावडी आहे आपली, सांडगे आहेत, चिंचेचा कोळ आहे, चिंचेचा कोळ. कोकम आहे आपल्याकडे, उकडा तांदूळ आहे. बरोबर. आणि पिठांमध्ये आपल्याकडे दात्यावरती तळलेलं घावण्यांचं पीठ आहे, आंबोळी आहे, वडापीठ आहे, डांगर आहे, डांगर आहे, बीटरूट उडदाच्या डाळीचं आहे बीटरूट डांगर. सांडगे मिरची आहेत. मिरची. आणि आपल्याकडे ओला काजू पण आला आहे. उद्यापासून आपल्याला ओला काजू पण मुले काजू पण पाहायला मिळतील. पाहायला मिळतील. वा, छान. Thank you. ताई धन्यवाद. तुमचा नंबर सांगा. माझा नंबर तुम्हाला हा वाला? 9892542027. नक्की व्हिजिट करा. ताई आपल्या कोकणातलीच आहे. बघा त्या पलीकडे इथे तुम्हाला ना असे खादी कुर्ती म्हणा, ज्वेलरी म्हणा किंवा लोणची म्हणा, असे विविध प्रकारचे स्टॉलसुद्धा इथे आहे. तिथे तुम्हाला 5 मिनिटामध्ये मराठी भाषेचे मजेदार टी शर्ट्स पाहायला मिळतील. हे पाहू शकता. ताबडतोब हे दादा जो आहे तो प्रिंट करून देतो. इथे सावंतवाडीची लाकडी खेळणी आहे. काही काही स्टॉलवर प्रचंड अशी गर्दी झालेली आहे. होपसो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपले चॅनल पण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी एन इंडियन. बाय.